त्यानंतर मात्र हा वेगवान चेंडू बीट करतो बॅटरला. पाहुण्यांचे इथे आगमन होत असताना टपली मारले ती देखील कव्हर्सला. पाहुण्यांचे इथे स्वागत केलंय षटकाराने. सूर्या मस्करच्या बाट मधून येतो हा षटकार आणि सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचे इथे आगमन होत आहे. बिंजोर ग्रुप खारकोपर यांच्या वतीने संपन्न होत असणाऱ्या या स्पर्धेमध्ये आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे. साहेब आपलं स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. सर्वांना ठाऊक आहे त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम, युवकांशी असलेलं त्यांचं नातं आणि म्हणूनच आज त्यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभते. आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे साहेब आपलं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतोय. लॉंगॉनला मारण्याचा प्रयत्न होता, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक होतोय दूरवरून, परंतु कॅच मात्र झाली नाही. ऋतांशू, रबर बॉल ची स्पर्धा काही वेगळीच आहे. रबर बॉल क्रिकेटचं महत्व काही वेगळंच आहे. रबर बॉल क्रिकेटचा आपण विचार केला तर थोडा मजेशीर पण आहे. पाऊस पडत असतो, सध्या थोडा पाऊस थांबलाय, परंतु ठीक आहे. पाऊस पडत असताना रबर बॉलची एक वेगळीच मजा आहे. धावा झाल्या त्या 9, पाठलाग करायचे 107चा. सूर्याचा हा फटका, बॉल फेकून दिले मिड विकेटला. षटकार, 6 धावा येत आहेत आणि याचीच तर गरज आहे, कारण तब्बल 5 ओव्हर मध्ये 107 धावांचा पाठलाग करायचा आहे. 107. सूर्या मस्कर परफेक्ट बॅटवरती घेतला हा बॉल आणि जिथे प्रेक्षक गृह बांधलाय त्या दिशेने मारलेला हा षटकार. एकूण धाव संख्या 15-15. सन्माननीय प्रीतमदादा या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत. शेवटी समाजकारण, राजकारण या सर्व गोष्टी करत असताना कधी कधी वेळही मिळत नाही, परंतु जो आवडता खेळ आहे क्रिकेट, त्याच्या समवेत जोडल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो. बॉल मागे, शॉट फाईन लेगला, फक्त एकच धाव. 21 ते 22 ची सरासरी पाहिजे 110 धावांचा 107चा पाठलाग करण्यासाठी आणि आता धावा झाल्या त्या 16. शेवटचा चेंडू बाकी, अपेक्षा असेल कदाचित षटकाराची. दिती स्पोर्ट्स खारकोपर टीमचा कॅप्टन तो देखील इथे उपस्थित झालाय. रुचिरा 11 या टीमचा देखील कॅप्टन इथे उपस्थित झालाय. टप्पा पडला आणि बिट्टूचा चेंडू मात्र बाहेर निघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16 आणि मी दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण थोडं मंचाच्या समोर या. आपण इथे टॉस करणार आहोत. आदरणीय प्रीतमदादा यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा पुढील मॅचचा. आदरणीय प्रीतमदादांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करावा पुढील सामन्याचा. दोन्ही कॅप्टन या. दिती स्पोर्ट्स खारकोपर विरोधात रुचिता 11 उलवे नोड या दोन संघादरम्यानची लढत आहे. दादा आज ओपन अपचं क्रिकेट आहे. 2 दिवस ग्रामीण क्रिकेट आपण पाहिलं. अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व, राजकारण असू दे, समाजकारण असू दे, अत्यंत संयमीपणाने लोकांशी जोडलेले नेतृत्व. अर्थातच प्रीतमदादा आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे होतोय टॉस. टॉस जिंकलाय दिती स्पोर्ट्स खारकोपरने. मी दादांना विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा सन्मानाने या मंचावरती या, स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. धावसंख्या ती मात्र 16. 24 बॉल मध्ये 91 धावसंख्येचा पाठलाग करायचे. 91. फुल टॉस सहजरित्या भिरकावून दिलाय सूर्या मस्करने फाईन लेगच्या वरतून. 6 धावांसाठी षटकार. आक्रमणाची तर गरजच आहे. गोलंदाजीसाठी वैभव पाटील दुसऱ्या षटकात आलाय. बिंजोर ग्रुप, खर तरी नाव बैलगाडा परंतु क्रिकेटमध्ये देखील तेवढीच अग्रेसर असताना 6 धावा आणि या 6 धाव संख्येने स्कोर 22 झालाय. तब्बल 107 धावांचा पाठलाग करायचे नूर 11 पांदिवे संघाला. क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे आणि रबर बॉल आणि पाऊस एक वेगळाच आनंद देत असतो. आणि आज सुट्टीचा दिवस आहे. 22 धावा, धाव फलकावर 22. फटका फसला. वैभवला ठाऊक आहे फलंदाजापासून चेंडू आपण दूर ठेवले आणि लाईन व्यवस्थित, लेंथ व्यवस्थित ठेवली तर कदाचित आपला बचाव होऊ शकतो. अशाच पद्धतीचे चेंडू ऋतांशूच्या विरोधात टाकण्यात आले, परंतु त्याने ते बरोबर टपलवले. 2 षटकार मारले होते त्याने स्वीपर कव्हरला.
पुन्हा अमर केलाय, चांगली गोलंदाजी वैभव कडून. मागच्या दोनही चेंडूंवरती एकही धाव नाहीये, परंतु आता पाहुण्यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. सन्माननीय सूरजजी घरत यांना विनंती आहे मंचावरती उपस्थित आदरणीय प्रीतमदादांचा आपण इथे सन्मान करावा. बिंजोर ग्रुपच्या वतीनं आयोजित या स्पर्धेमध्ये आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि सूरजजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण प्रीतमदादा यांचा सन्मान मात्र या मुख्य मंचावरती करतोय. आदरणीय दादांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. या दरम्यान 6 धावा येत आहेत. मुख्य मंचावरती आपण सन्मान करतोय. सूरजजी घरत यांच्या शुभ हस्ते आदरणीय प्रीतमदादा आपलं मनपूर्वक स्वागत. सामाजिक आणि राजकीय जीवनात अगदी ईर्षेने काम करत असताना समाज मूल्य जपत दादांनी अनेक मोठी कामं केलेली ती प्रत्येकाला ठाऊक आहेत. पिरकोनचे उपसरपंच नितेशजी पाटील यांचाही सन्मान मात्र मुख्य मंचावरती करण्यात येईल. जे नूर 11 पानदेव्याचे पुरस्कर्ते. धावा 28 आहेत, 28. गरज आहे चौकार षटकारांची. फुल टॉस लॉंग ऑनला मारलाय, पाठवरती व्यवस्थित बॉल आलाय. 6 धावा, 34. आणि मी दादांना विनंती करतो की आपण या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. एक पण इथे करतोय पिरकोनचे उपसरपंच जे नूर 11 पानदिवेचे पुरस्कर्ते आहेत. पंच एक 2 मिनिटं फक्त. नितेशजी पाटील साहेब यांचा सन्मान मात्र इथे संपन्न होता आणि आदरणीय प्रीतमदादांना विनंती आहे की या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. बिंजोर ग्रुप, खारकोपर आणि मान्सून कप 2026 एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या सर्व खेळाडूंचं कौतुक करूया. कारण पावसाळी खेळ म्हणजे हा खरा चिखलातला मातीतला हा खेळ आहे आणि रबर बॉल, अंपायर्स रबर बॉल चांगलाच लागत असेल मला वाटतं हे करताना. आणि अतिशय आल्या जोर बघितला आपल्या खेळाडूंचा की जोर म्हणजे ग्राउंडच्या बाहेर जाणारा जोर हा खरा आपल्या गावातल्या मातीचा जोर मला इथे दिसतोय हे देखील मला सांगावं लागेल. आणि मी खेळाडूंना नेहमी सांगत आलोय की आपण शेवटी खेळ खेळतो कोणासाठी? खेळ खेळतो आपल्या भागाचं, गावाचं, आपल्या भारताचं नाव पुढे जाण्यासाठी खेळत असतो. आणि आमची एकच इच्छा आहे, मी तर क्रिकेटला याच्यासाठी येतो, तुम्हाला खरं सांगतो की तुमच्यातून चांगले खेळाडू घडून हे भारताच्या टीममध्ये आम्हाला दिसायला पाहिजे ह्याच्यासाठी मी येत असतो. नाहीतर क्रिकेटला काय बरेच जण येतात, नाहीतर क्रिकेट म्हणजे काय त्याला आयोजन करताना नाव ठेवणं की पैसे कमवतात, पार्ट्या करतात असं नाहीये. परंतु शेवटी बघा आयोजन करते नसते तर कदाचित आपल्याला प्लॅटफॉर्म मिळाला नसता. त्यामुळे मी हे आयोजनकर्त्यांचं देखील मनापासून धन्यवाद देतो की आपण खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन इथे केलंय. मला वाटतं बाईक वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही ठेवल्यात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता तुम्ही या पनवेल उरण खालापूरमधले बघितलेत तर रजत, परत आपला दिगोड्याचा एक आणि असे बरेच खेळाडू आता भारताच्या टीममध्ये आपण खेळताना बघतोय टेनिस क्रिकेटमध्ये. तर तुम्ही देखील त्या पद्धतीनं प्रयत्न करा. 100% सांगतो की आता बघा या खारकोपर गावाचं मैदान आम्ही सगळ्यांनी मिळून सोडवू शकलो. आपल्या इकडे तर उरण भागात कुठेच मैदान नाहीये, तुम्ही बघताय. परंतु त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय. किती काही झालं परंतु एक अकॅडमी आपल्या इथे सरावासाठी असावी ही मनोमनी इच्छा आमची सगळ्यांची आहे. तर नक्कीच पुन्हा एकदा खेळाडूंचं मी या खारकोपरचा मुलगा मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो, कौतुक करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देखील देतो. इथून पुढे एकच सांगतो, कुठेही टीम किंवा कुठेही स्पर्धा भरा परंतु त्याच्यातून तुमचा प्रांजळ आणि एकदम महत्त्वाचा हेतू असला पाहिजे की माझं वाक्य एक लक्षात ठेवा, हार जीत ही चालत असते परंतु हारल्यानंतर खचून जाऊ नये आणि जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नये या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचे आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. आयोजनकर्त्यांनी आम्हाला बोलावून इथे मान सन्मान दिला त्याबद्दल देखील शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप आभारी आहे प्रीतम दादा, आपले मनापासून आभार. आणि सिच्युएशन सांगतो, 34 धावा झाल्या, 34. अतिशय लाख मोलाचा संदेश मात्र प्रीतम दादांनी दिला की पराभव झाल्यानंतर खचू नये आणि विजयी झाल्यानंतर मात्र उन्मत्त होऊ नये. हरेशजी माळी साहेब यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येईल.
34 धावा झाल्यात. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. आदरणीय प्रीतमदादांची उपस्थिती आपल्याला इथे लाभली. 19 बॉल 73 करायचे. वैभव पाटील करतोय गोलंदाजी. स्वतः कॅच खाली येण्याचा प्रयत्न आणि इथे झेल सुटलाय. थोडा मोमेंटम कट झाला परंतु वैभव पाटीलने फसवलं होतं सूर्या मस्करला, परंतु झेल त्याच्याच हातातून निसटला. वैभव पाटीलने या षटकात धावा दिल्या 18. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 34 आणि आता 18 बॉल 73 धावांची गरज आहे. 18 चेंडू 73 ची गरज. प्रीतमदादांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळाली. त्यांचं मनोगत देखील आपण इथे ऐकलं. पुढील मॅचचा देखील टॉस संपन्न झालेला आहे. 18 बॉल 73 करायचे. अशक्य असं काहीच नाही, कारण समोरची टीम ने जेवढ्या धावा केल्या त्याच्या विरोधात फक्त 1 धाव. अद्याप एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. सध्या मैदानात सज्जन मोकल आणि जो टीमचा कॅप्टन आहे लीड करतो टीमला आणि त्याच्या साथीला आहे तो सूर्या मस्कर. वैभव पाटीलचं एक षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकात बिट्टूने पहिलं षटक टाकलं आणि त्यानंतर एक षटक आता आपण पाहिलं ते वैभव पाटील कडून. काय गोलंदाजी केली होती रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझन मध्ये. तिथून या खेळाडूने मागे पाहिलंच नाही. आणि आता 18 बॉल 73 आणि स्पर्धेचा आयोजक सध्या मैदानात गोलंदाजीसाठी दाखल झालाय. आयुष गोंधळी तिसऱ्या षटकात बॉलिंग साठी. पंच इथे नो बॉल घोषित करतात. अशा धावा जर का आल्या तर कमबॅक होऊ शकतं बॅटिंग करणाऱ्या टीमचं. नो बॉल +1. 2 धावा तर नक्कीच आहेत, कारण लेग साईडच्या बराच बाहेर हा चेंडू होता. जरी नो बॉल वरती आक्षेप असला तरी सुद्धा व्हाईट बॉल नक्कीच असू शकतो. 36 धावा धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 18 बॉल विजयासाठी धावा करायचे तर 71-71 पंच इशारा करतायत. फ्रीडचा नामी संधी आयुष गोंधळी या बिंजोर ग्रुपचा देखील सदस्य आणि त्याचबरोबरीने स्वतः आयोजक आहे, परंतु सध्या गोलंदाजीसाठी आलाय. प्राण 11 उल्वेनोड संघाकडून सूर्या मस्कर. जेवढा उंच मारलाय तेवढा लांबही मारलाय. षटकार सूर्याच्या बॅटमधून. गरज आहे धावांची आणि कदाचित आयुष गोंधळीच्या विरोधात आक्रमण होऊ शकतं आणि त्याची गरज आहे नूर 11 पांदिवे संघाला. बारा बॉल 39 वरती खेळतोय तो सूर्या मस्कर. या देखील खेळाडूने आपल्या गावासाठी आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यासाठी नेहमीच चांगली कामगिरी केली. 42 17 बॉल 65 धावांची गरज. चौकार षटकार. EA स्पोर्ट्सची मॅच जणू काय चालू आहे कम्प्युटरवरती असंच वाटतंय. पाऊस पडलाय. चौकार षटकारांचा आयुष गोलंदाजी करत असताना फसवलाय. लेग ब्रेकचा इथे वापर पाहायला मिळाला. खारकोपर ही स्पिनरची भूमी आहे, म्हणजे या गावातून तुम्हाला स्पिनर्स नेहमीच पाहायला मिळाले. लेग ब्रेक ऑफ ब्रेक. लेग ब्रेकचा वापर करण्यात आला सूर्याच्या विरोधात आयुष कडून. 16 चेंडू 65 ची गरज. मोठी लढाई. अद्याप एकही विकेट गेलेली नाहीये. कदाचित लेग स्टंपच्या बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतात. अतिरिक्त धाव संख्येने स्कोर 43 झाला. गेम ऑन, मॅच ऑन. या ओव्हरमध्ये थोड्या धावा आल्या त्यामुळे पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करतोय तो संघ. नूर 11 पांधिवे. ऋतांशू अडवण्याचा प्रयत्न. सज्जन मोकल धावलाय परंतु नाही. अगेन इट्स अ व्हाईट बॉल. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करत असताना 44-44. 16 बॉल 63. प्रत्येक चेंडू मागे किमान 4 धावा असंच समीकरण. 63 पाहिजे 16 चेंडूंमध्ये. पहिला सामना आणि लॉंग ऑफला खेचलाय सूर्याने. तो देखील थांबायला तयार नाहीये. त्याच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. बॉल टू बॉल इक्वेशन, परंतु षटकार आणि चौकारांमध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा षटकार होता सूर्या मस्करचा. बरोबर पिक केला. टप्प्यापर्यंत पोहोचला. स्लाइड पाय पुढे घेतले आणि त्यानंतर लॉंग ऑफला मारलेला हा कम्मालीचा षटकार होता. 6 धावा. ऋतांशू आला आता विकेट किपिंग करण्यासाठी. धावसंख्या झाली ती 50. 15 बॉल विजयासाठी धावा करायचे त्या मात्र 57. 14 बॉल 45 वरती खेळतोय तो सूर्या मस्कर.
100-107 धावांचा पाठलाग करायचे, तो होऊ शकतो का याकडे सर्वांच्या नजरा. याच खारकोपरचा गोलंदाज सध्या गोलंदाजी करतो आपल्याच आयोजनामध्ये, परंतु प्रयान 11 उलवे नोड संघाकडून. मागची 2 षटकं चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु त्यानंतर आयुषच्या विरोधात जोरात आक्रमण केले ते. सूर्या थोडा थांबलाय. लेग ब्रेक ऑफ ब्रेक टाकण्याचा प्रयत्न कदाचित विकरवन. पाहूया आयुष कशा पद्धतीने कमबॅक करतोय. 50 धावा. टप्पा पडला, हलकासा थोडा खाली राहिला, बाहेर निघाला हा चेंडू. मिड विकेटच्या दिशेने सज्जन मोकल स्ट्रायकरवरती आणण्याचा प्रयत्न करतोय सूर्याला, परंतु नाही संधी. एकच धाव मिळेल. धाव संख्या जाऊन पोहोचले ते 107 धावांचा पाठलाग करत असताना 51 वरती 51. सूर्या मस्कर 15 बॉल 46 वरती खेळतोय. 14 बॉल 55 धावांची गरज आहे. 5 ओव्हरची मॅच. सज्जनला देखील आता तुटून पडावं लागेल. 2 चेंडू तो खेळलाय, परंतु अद्याप एकही धाव नाहीये त्याच्या खात्यामध्ये. आयुष गोंधळी आतापर्यंत धावा दिल्या 4 बॉल मध्ये 16. उर्वरित 2 चेंडूंमध्ये त्याला देखील कमबॅक करावं लागेल. एक क्लोज फिल्डर ठेवण्यात आलाय सज्जन मोकलसाठी. रबर बॉलचे क्रिकेट. टप्पा फोडा पुढे ठेवला, फसलाय. आयुष गोंधळी उलटा धावतोय, परंतु नाही, अशक्य आहे ही कॅच. 2 धावा इथे सहज घेतल्यात सज्जनने. लॉंग ऑफचा फिल्डर तिथे पोहोचला आणि या 2 धावेने स्कोर 53 झालाय. एक चेंडू बाकी असेल या षटकातील. 53 धावा झाल्यात. धावा दिल्यात आतापर्यंत 18. 13 बॉल 54 धावांची गरज. काय मॅच चालू आहे. अद्याप एकही विकेट गेलेली नाहीये, परंतु चौकार षटकार. प्रत्येक बॉल इथे महत्वाचा आहे. 54 म्हणजे 9 9 षटकार. हेच कॅल्क्युलेशन आता करावं लागेल. आणि चेंडू किती बाकी आहेत तर 13. आयुषच्या देखील डोक्यात तेच असेल. एखादा डॉट बॉल, सिंगल डबल बचाव होऊन जाईल. टप्पा थोडा पुढे ठेवला आणि त्यानंतर बॉलला लेग ब्रेक केला. ही खारकोपरची ओळख आहे. फिरकीचा जादूगार मैदानात पाहायला मिळाला. आणि मी मगाशीच म्हटलं की खारकोपरने अनेक फिरकीपट्टू दिलेले आहेत आणि त्याला आयुष. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 53 आणि आता 12 बॉल विजयासाठी 54 धावसंख्येची गरज आहे. रोशनजी पाटील सरांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. 12 बॉल आणि 54 करायचे. आयुषला खरं तर रोशन सर, आपण अनेक समालोचक अनेक ठिकाणी फिरत असतो, समालोचन करत असतो. मी जेव्हा या गावात आलो, बंटी शेठ घरत यांनी, म्हणजे त्या अगोदरही आलेलो समालोचन करण्यासाठी, परंतु बंटी शेठ घरत यांच्या होळी चषकामध्ये जे मी जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा चिल्लर पार्टीकडून खेळत होता आयुष. आणि त्या टीमचा तो कॅप्टन होता चिल्लर पार्टीचा. आणि तिथून त्या खेळाडूने म्हणजे आयुषने ग्रामीण आपल्या संघासाठी असेल चांगली कामगिरी केली. 12 बॉल 54 धावसंख्येची गरज, म्हणजे 9 षटकार 12 बॉल मध्ये. सचिन मोरे समोर गोलंदाजीसाठी. षटकारांची भाषाच बोलावे लागेल ते सूर्या मस्करला. 15 बॉल 46 खेळतोय. टॉपेज घेतले, मागे ऋतांशू आहे. बॉल वळलाय, परंतु आता नाही. सूर्या मस्कर स्ट्राईक सोडत नाहीये. आता 11 बॉल. कदाचित हेच इक्वेशन असेल की 9 षटकार. 106 धावा मात्र कुठल्या, त्यामध्ये ऋतांशू, निमिष मोहिते, मयूर भोईर. डेंजर बॅटिंग. कव्हर्सला मारलाय, फिल्डर आहे आणि इथे झेल झालेला आहे. चांगला झेल पाहायला मिळाला. तो लॉंग ऑफ लिजनला यश होता त्या ठिकाणी. आणि फलंदाज बाद. पहिला धक्का सूर्या मस्करच्या स्वरूपात. कव्हर्सला चांगला झेल टिपताना आपण पाहिलं यशला. शेवटी सूर्या मस्कर असं वाटलं की कदाचित अर्धशतक पाहायला मिळेल.